महाराष्ट्रातील एक दमदार समालोचक प्रवीणजी दुगाडे सर पोईंजे त्यांना पाहून आम्ही समालोचन क्षेत्रामध्ये उतरलो। गेले कित्येक वर्ष अगदी 2 दशक हा आवाज आपण रायगडच्या कानाकोपऱ्यामध्ये किंबहुना महाराष्ट्रभर पाहिला। असे एक दमदार समालोचक प्रवीण दुगाडे सर यांचा सन्मान आम्ही इथे करत आहोत। मॅच ऑन शेवटच्या सामन्याला सुरुवात होते। बोला गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी हर हर। तर डावाला सुरुवात झाली। आमचे खरं दमदार समालोचक प्रवीण दुगाडे सर दिसायला सडपातळ मांद्याचे असले पण तो आवाज पहाडी आहे। ही खरं त्यांना दैवी शक्ती त्यांना मिळाली। गोडगळाचे आमचे समालोचक आणि त्यानंतर आपण पाहिला पहिल्या रात्रीपासून अगदी शेवटच्या रात्रीपर्यंत उत्तम निवेदन ज्यांच्या मुखातून आपण ऐकलं ते आमचे राजेंद्र भगत सर विकेट गेलाय त्यांचा आपण इथे सन्मान करूया। खरं तर चिरनेर पतपेढी संस्थेमध्ये ते कार्यरत आहेत आणि काँग्रेस पक्षाचा एक बुलंद नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे आदराने पाहिलं जातं। असे आमचे उत्तम समालोचक राजेंद्र भगत सर यांचे संचारी मैत्राव जोरदार होऊ द्या। चिरनेर गावचा आवाज या स्पर्धेमध्ये उत्तम सूत्रसंचालन त्यांच्या मुखातून ऐकलं आणि त्यांचा हा सन्मान आम्ही इथे घेत आहोत। त्यानंतर आमचा आवाज ज्यांनी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला आणि आपल्या मंत्रमुग्ध खरं गीताने मंत्रमुग्ध प्रेक्षकांना केले डीजे सॅम एक प्रतिनिधी आपण आपला सन्मान केला जाईल। डीजे सॅम केलवणे यांचाही आम्ही इथे सन्मान घेत आहोत। अप्रतिम अभूतपूर्व असं हे समर्थ चषकाचं आयोजन एकत्र आले चर्चा झाली। पुन्हा एकदा समर्थ चषक आपण प्रेक्षकांच्या भेटीला आणूया आणि येताना मात्र अशा पद्धतीचं हे आयोजन पाहिलं न भूतो न भविष्यती। भावेश पवारचा पुढचा बॉल शॉर्ट स्क्वेअर लेगला खेळले क्विक सिंगल पूर्ण केली आणि या ठिकाणी डीजे सॅम यांचे सभासद सोन्या यांचा आम्ही इथे सन्मान करत आहोत। उत्तम डीजे ऑपरेटर त्यांचा सन्मान धन्यवाद। तदनंतर समर्थ ट्रॉफी आयोजन करण्यात ठरल्याप्रमाणे सहकार्य खूप महत्त्वाचं आहे। ते सहकार्य ज्या मित्रांनी केलं रायगड समालोचक असोसिएशनचे सन्माननीय सदस्य कर्नाळा विभाग संघटक त्या पलीकडे भारतीय युवा मोर्चा केळवणे विभाग अध्यक्ष आणि मराठी भाषेचा उत्तम प्रभुत्व आहे असे समालोचक अर्थात तारागावचा तारा रोशनजी पाटील समालोचक विथ सहकार्य कुठल्या रात्रीमध्ये कुठला समालोचक कुठले पंच कशा प्रकारचं आयोजन नियोजन करायचं हे सर्व ज्यांच्या संकल्पनेतून साकारलं ते रोशनजी पाटील अर्थात विद्यमान आमदार महेश बाजी साहेबांचे तेही निकटवर्ती आहेत। मी मनापासून त्यांचं सुद्धा या निमित्तानं आभार मानतोय। संतोष गावण उर्फ लारा यांच्याकडनं 5ही संघांचं विशेष सन्मान त्यांच्या वतीने केलं जाईल तर त्याचीही नोंद आपण घ्या। संतोष गावण लारा यांची खूप मेहनत या स्पर्धेत। धन्यवाद धन्यवाद सर। आपण पाहिलं असेल टॉस जिंकला होता टीम आपण पाहिलं असेल फरद विनायक गोरसभे 20 संघाने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय बॅटिंगला आमंत्रित केलं होतं। टीम गावदेवी केलव संघाला पहिल्या षटक मार्गस्थ असताना मात्र की बॉलिंग मार्ग होती पाहत आहे सर भावेश पवार। पहिल्या षटक मात्र की झाला संपला गेलाय धावा लागला धाव पडली होती डबल 2 धावा 1 गडी काढत मागच्या सामन्याचा हिरो भोपळा न फोडता तंबूच्या आश्रय मात्र की विसावा घेतलाय हरेश पाटील। थँक्यू डीजे मास्टर आदरणीय शंकरजी थले साहेबांना विनंती करतो विंदानी गावची सुपुत्र त्यांना विनंती करतो प्लीज आमच्या मुख्य व्यासस्पर्धेवर स्थान बनवायचा। या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं करूया सरचं स्वागत। यस केरळ संघ मात्र नक्कीच मैदानात दाखल झाला। त्यानंतर कोंबड विजय एक्सप्रेस विनोद भगत यांच्याकडून डब्बल खरं आपण पाहिलं असेल शुभेच्छा आल्यात या मॅच साठी। पहिल्या चेंडू डॉट फेकला गेलाय अक्षय घर त्याला बॉलिंग मार्ग होती A1 पवन केने याला पाहता आपण लेफ्ट हँड बॉलर समोर अजय घरत मोठा फटका मारण्याचा प्रयत्न 30 गोलंदाजी झाली होती तर विंध्य संघासोबत हा 30 गोलंदाजी धारदार गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय टीम गोरसे ब संघ पुन्हा एकदा गावदेवी केलव संघासोबत चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत 2 धावा 1 विकेट। समोर फलंदाज अजय 5 चेंडू फेस केलेत एकदा फक्त 5ची कडा मात्र नक्कीच थोडा फंबल झाला विकेटची संधी थोडा मिस झाला तिथं
आपण पाहिजे डायरेक्ट हिट जायचं तर आपण तंबूच्या आश्रमात नक्कीच विसावा घेतला असता. पहिल्यांदा पाहताय आपण अजय करत, परंतु तसं घडलं नाहीये. एकदा झाली ॲट 3 धावा लागल्या धावपटला होती. तसेच केवणेगावचे गावचे आपण पाहिजे अमोलजी पाटील यांच्याकडून खरं तर टीम गावदेव केवळ संघाला शुभेच्छा आल्यात. त्याचबरोबर या स्पर्धेत नक्की शुभेच्छा आल्यात. त्याचं करू या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. ब्लॉक हॉल क्रिकेटचा ब्रह्मास्त्र चॉप करायचा प्रयत्न पूर्णपणे स्तब्ध ठेवला गेलाय. काय गोलंदाजी झाले, भन्नाट वेग, कधी कधी करतर स्विंग, सर्व काही पाहायला मिळतोय. पवन आणि करतर पाहिले असेल आपण सर भावेश पवार 4 धावा लागले स्कोर करवती 1 विकेट. हरेश बाद झाला, त्यानंतर दयनीय अवस्था पाहायला मिळतोय टीम गावदेव केवळ संघाची. मोठा फटका खेचेल कोण हा प्रश्नचिन्ह पडला, पण तो ऑप्शनच्या खूपच बाहेर. पंचांनी हेरला आणि दंडित केलं. आमच्याकडे तर इशारा आलाय, वाईटचा इशारा आलाय. एक्स्ट्रा मध्ये धाव जोडली झाली. पहिली आव्हान तर धाव आपण पाहताय पवन गेटच्या माध्यमातून 5 धावा लागले धावपटला वरती 1-5 अशी संत सुरुवात. चेंडू खोदून काढला, फिल्डर आहात आहे ना तिथं, त्याला बीट करून चेंडू मात्र नक्कीच पुन्हा एकदा थांबेल. 2 धावा झाल्या ॲट. चांगली गोंदाजी राहिली अद्यापर्यंत. पाहिजे असेल आपण पवन कन्याची जवळजवळ धावा खर्च केला 5 चेंडूमध्ये 5 धावा आणि पहिलं षटक फेकलं होतं सर भावेश पवार याने. धावा खर्च केला फक्त ना फक्त 2. 1 विकेट त्यामध्ये पाहिजे असेल आपण हरेश पाटीलची मोठी विकेट. शपळून घ्यायचा प्रयत्न, चेंडू खूप लावत आहे, फिल्डर आहात तैनात, चुकी होणार नाहीये सर भावेश पवार. विकेट क्रमांक 2 अजय करत बॅक टू द आउट. थँक्यू डीचे मास्टर. जय जयकार झालाच पाहिजे. असं आयोजन नियोजन होणं खरं तर कठीण आहे आणि ते करता सोपं करण्याचे काम मुकुंदजी गावण त्याचबरोबर आपण पाहिलं असेल अमितजी पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. आणि पूर्ण संपूर्ण आयोजन कमिटी प्रेक्षकांचा आवाज बघा. जरी सामना खरं तर कोणी जिंकू दे, परंतु हे प्रेक्षक आहेत. प्रेक्षक खरं तर बसर भावेश पवार गोरसाई टीम पवन केने यांच्यासाठी खरं तर पुन्हा एकदा बघण्यासाठी स्तब्ध आहेत. शेवटचा अंतिम षटक बॉलिंग मार्क होती पाहता आपण मागच्या सामन्याचा हिरो कपिल केने. बॉलिंग मार्क होती पाहता आपण एक मेडल षटक फेकलं ज्या खेळून तोच बॉलिंग मार्क होती आलाय कपिल केने समोर फलंदाज 2. हा विक्रम खरं आपण पाहिला असेल पहिल्या दिवशी मध्ये नक्कीच केला होता. बामण डोंगरी एक मातबर संघ त्यांच्यासोबत खरं तर खेळताना आपण पाहिलं असेल मेडल षटक फेकण्याचं काम या गोंदीची मार्क होती पाहता आपण कपिल केने यांना आला. अंतिम दिवस आहे, अंतिम दिवसामध्ये विंदर संघासोबत खेळत असताना तो सुद्धा पुन्हा एकदा काम करून दाखवलाय कपिल केने. एक फिरकीचा जादूगर समोर फलंदाज पाहत आहे पण मागच्या सामन्यात 2 षटकार एक चौकात ठोकणारा सिद्धेश पाटीलला पाहत आहे. 7 धावा लागल्याच कमीत कमी 20 धावा झाल्या तर एक फायटिंग स्कोर मात्र नक्कीच उभा राहू शकेल, परंतु धावा बनवेल कोण, मोठे फटके खेचेल कोण हा प्रश्नचिन्ह पडला गेलाय. पहिला चेंडू ब्लॉक हॉल, पुन्हा एकदा करतो प्रचंड वेग, फास्ट अँड फ्युरियस भन्नाट वेग, अक्षरशः वेगानं बीट केला आपण पाहिलं असेल सिद्धेश पाटीलला. कधी गती तर कमी केलं जाते तर कधी भन्नाट वेग आपण पाहिलं असेल कपिल केनेच्या माध्यमातून डॉट चिन्ह फेकला गेलाय. पहिला चिन्ह डॉट कपिल केने. शॉर्ट अंपूर करायचा प्रयत्न परंतु पंचांनी दंडित गेला पुन्हा एकदा कपिल केने याला. पहिला अभद्र चिन्ह फेकला गेला या मॅच मध्ये आपण पाहिलं असेल कपिल केने या खेळून पहिला फेकला होता खरं तर आपण पाहिलं असेल पवन केने, त्यानंतर कपिल केने. एक्स्ट्रा मध्ये अजून एक धाव जोडली 8 लागल्यात. ब्लॉक हॉल पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईल मध्ये चिन्ह ट्रॅव्हल झाला पाठीमागे. ज्या तर मागच्या सामन्यामध्ये काम केलं होतं तेच काम या सामन्यामध्ये पुन्हा एकदा करताना कपिल केने. फास्ट अँड फ्युरियस भन्नाट वेग प्रत्येक चेंडूवर पाहायला मिळतोय. कपिल केने ऑन फायर. शॉर्ट अंपूर घ्यायचा प्रयत्न पंचांनी पुन्हा एकदा दंडित केलाय. पहिला डॉट अवंतर डॉट पुन्हा एकदा अवंतर फेकला गेलाय. कोणतीची मार्क होती बात पण कपिल केने 9 धावा लागले स्कोर करत होती. हाच खरं तर धावा आपण पाहिला असेल मागच्या सामन्यामध्ये जवळजवळ 3 षटकामध्ये विंदर संघ उभा करू शकला होता. अजून एक डॉट चेंडू सिद्धेश पाटीलला पूर्णपणे जखून ठेवलाय. ही गोलंदाजी आवड असेल एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या कपिल केनेसाठी. काय भन्नाट वेग का पाहायला मिळतोय. पहिला सर भावेश पवार, त्यानंतर पवन केने, त्यानंतर कपिल केने आला आणि कपिल केने खरं तर अक्षरशः नाचवलाय सिद्धेश पाटील आणि टीम आपण पाहताय गावदेवी केव संघाला. ब्लॉक हॉल चेंडू खोदून काढलाय.
फिल्डर आहे त्यांना फक्त सिंगल धाव 10 धावा लागले स्कोर कर होती. चेंडू अद्याप बाकी असतील. आमचे स्कोर मित्र कांजीची पलकर सांगतायत की 2 चेंडू अद्याप बाकी आहे. 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका खेचणं गरजेचं आहे टीम गावदेवी केनू संघाला. पण तो फटका खेचेल कोण? पियुष माली तो स्ट्राईकला आलाय. एक इन्फॉर्म फलंदाज पियुष माली. ओहो पुन्हा एकदा तेच जे केलं काम होतं तर सिद्धेश पाटीलला ते पियुष माले सुद्धा बीट करून तर अजून एक डॉट चेंडू फेकला गेलाय. 3 धावा खर्च केली या षटकामध्ये आणि 5 चेंडू फेकले गेले. शेवटचा अंतिम चेंडू पहिल्या पूर्वातील मेगा फायनलची लढत आपण पाहताय. टीम वरद विनायक गोरसाई ब विपक्ष टीम गावदेवी केलवणे. अजून एक डॉट. पहिला इनिंगचा मात्र नक्कीच खेळ संपला गेलाय. डॉट चेंडू फेकत कपिल केल्याने धावा लागल्या. धाव पडले ते फक्त न फक्त 10 आणि 11 धावाचा एक मापक संवाद ठेवला गेला टीम गावदेवी केलव संघाने. चला विनंती करतो सामना संपल्यानंतर दोन्ही पंच ज्या बेल्स आहेत ना ते बेल्स खेळ तर आमच्या कॉम्बोस मध्ये नक्कीच पुरवू देतील. बेल्स आणि स्टंप. आणि जर कुठल्या टीमनं बेल्स किंवा स्टंप मात्र नक्कीच घेतले जातील तर आमचे आयोजक एकत्र फी मधून नक्कीच पैसे कापले जातील. धन्यवाद डीजे मास्टर. सेकंड इनिंग मात्र नक्कीच चालू होईल. मायक्रोफोन ते आपण आमंत्रण करूया. थारा गावचा सितारा आणि थारा गावचा एक बुलंद आवाज नो डाऊट आपण पाहताय रोशनजी पाली सर. चेक बघा सामना संपला की बेल्स आणि स्टंप्स पंच लक्ष द्या त्या गोष्टी जमा करायच्या तुम्हाला. तर जाऊया मॅचकडे आपण. समर्थ चषक 2025चा हा मेगा फायनलचा तरा आणि शेवटची 3 षटकं. खरं तर या स्पर्धेच्या आता पुन्हा एकदा वर्षाचे 365 दिवस तुम्हाला आतुरतेने वाट पाहावी लागेल अशी ही स्पर्धा. आपण या स्पर्धेला मात्र आजच्या रात्रीमध्ये निरोप देत आहोत. दुग्धशर्कार योग होता. शेवटची रात्र आणि गुढीपाडवा नवीन वर्षाच्या खरं तर सुरुवातीला या स्पर्धेचा शेवटचा क्षण आनंदाचा क्षण याची देही याची डोळा हा समर्थ चषकाचा सोहळा पाहण्यासाठी आलेले सर्व प्रेक्षक आणि त्याचवेळेला सर्व मान्यवर खेळाडू सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करीन. या स्पर्धेला आम्हाला लाभलेले सर्व दानशूर दाते सर्व स्पॉन्सर्स त्यांचं मी सन्माननीय मुकुंद शेठ गावण सन्माननीय अमितजी पाटील यांच्या वतीनं आपलं मी आभार व्यक्त करेन. या स्पर्धेमध्ये ज्यांनी आम्हाला खरं तर सरळ हाताने आर्थिक वस्तुरूपी सेवा उपलब्ध केली आणि त्याचबरोबरीने जी मेहनत या सर्व आयोजकांच्या खांद्याला खांदा लावून या सर्व आयोजकांनी घेतली त्यांचं देखील मी मुकुंद शेठ पाटील मुकुंद शेठ गावण आणि अमितजी पाटील यांच्या वतीने आभार व्यक्त करील. या स्पर्धेमध्ये लाभलेले आमचे सर्व पंच या ठिकाणी समालोचक स्कोरर लाईव्ह टेलिकास्ट टीम डीजे सिस्टम मंडप डेकोरेटर्स पिच क्युरेटर आणि जेवढे कलाकार या स्पर्धेला भेट देऊन गेले त्या सर्वांचं पुन्हा एकदा या ठिकाणी मी आभार व्यक्त करेन. आभार व्यक्त करण्याचा हा क्षण आहे. शेवटचा सामना 3 षटकं बाकी आहेत. स्ट्राईक एंडला असेल A1 पवन केने. नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल भावेश पवार. पहिला बॉल स्विच करण्याचा प्रयत्न होता आणि इथे आपण पाहिला लेंथ बॉल टाकला आउटसाइड द ऑफ स्टंप. हरेश पाटील हा देखील एक आयकॉनिक खेळाडू आहे केलवणे संघाचा आणि समोर 2 ऑल इंडिया आयकॉन A1 पवन केने आणि त्याच्या बरोबरीने असताना नॉन स्ट्रायकिंग एंडचा खेळाडू आपण मैदानामध्ये पाहताय सर भावेश पवार. तरी मोठी नाव आहेत कारण याच जोडीने मात्र अनेक मैदानं गाजवली अनेक स्पर्धा अक्षरशः गाजवून सोडवल्या दणानून सोडलेले हे 2 खेळाडू आणि त्यांच्या समोर गावदेवी केलवणे संघाचा आयकॉन स्क्वेअर कटचा प्रयत्न आणि पहिला विकेट
पॉइंटला झेल देऊन मैदानाच्या बाहेर चाललाय एवन पवन केने बॅक टू द डगआउट. नावं आता मुखामध्ये बसले, कारण अनेक वेळा या संघाचा खेळ पाहिला. जेव्हा बारापाडा नाईट स्पर्धेमध्ये कोपरोली विपक्ष गोरसई लढत झाली होती तेव्हा त्या स्पर्धेमध्ये कोपरोली संघाने याच गोरसई ब संघाला पराभूत केलं होतं. आज हाच कारनामा हा इतिहास केळवणे संघ या स्पर्धेमध्ये घडवेल का? कारण आपण पाहताय धोंडूकाका मैदान आणि केळवणे क्रिकेट संघ यांचं एक वेगळं नातं राहिलंय. कारण हे मैदान केळवणे गावाला किंबहुना या संघाला लकी राहिलंय, परंतु समोर तगडं आव्हान आहे. कधी कधी याच अग्निपरीक्षेला तुम्हाला सामोरं जावं लागतं तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी. आता ही अग्निपरीक्षा असेल केळवणे संघासमोर. या मॅचमध्ये धावा वाचवायच्यात फक्त 11-16 चेंडूमध्ये. समोर असतील संदेश केणे, आणखीन एक आक्रमक खेळाडू बाहुबली संदेश केणे स्टॅकिंग एंडला. यावेळेला ऑन साईडला धमाका, अगदी कार समोर फटका खेळलाय. डीप मध्ये फिल्डर अगदी लांब होते, लॉंग चेस आणि बॉल चाललाय या ठिकाणी सीमारेषा. फायनल मधला हा गगनचुंबी षटकार. धन्यवाद. खरं तर प्रत्येक संघाला वाटतं की गोरसई संघासोबत आम्हाला कधी खेळायची संधी मिळेल, आणि ही संधी आज या स्पर्धेमध्ये खरं तर गावदेवी केलवणे संघाला मिळाली. त्यामुळे एकदा जोरदार आहे उद्या गावदेवी केलवणे संघासाठी आणि गोरसई संघासाठी. कोणीही हारो जितो. मेगा फायनलचा थरार, सेन्सिबल फटका आपण पाहिला. संदेशच्या माध्यमातून हलक्या हाताने खेळले आणि स्ट्राईक सूरजला दिले. गेम फिनिश कोण करेल? खरं तर आपण पहिला फिनिशिंग टच या मॅच मध्ये कोण देईल? कदाचित सूरजला संधी दिली संदेशने. फक्त आणि फक्त 4 धावा हव्यात विजयासाठी. बॅटिंग करत असताना मैदानामध्ये गोरसई ब संघाला आज खरं सूर्या, आमचे मित्र सूर्या भाई, वरद विनायक ग्रुप आणि एका बाजूला आपण पाहता वन साइड ग्रुप. डबल धमाका आहे. भाई चषकामध्ये वरद विनायक दारावे संघ चॅम्पियन बनला आणि आज गोरसई ब संघ चॅम्पियन बनण्याच्या उंबरठ्यावर. त्यामुळे आज खरं तर आपण पाहिला हा डबल धमाका राहील. बॅकफुटला गेले, शफल झाले. समर्थ चषक 2025 चा चॅम्पियन संघ वरद विनायक गोरसई ब. डीजे